सांगलीत अंमली पदार्थाच्या विरोधातील लढा अधिक व्यापक करण्यासाठी पोलीस विभागानं संशयित भागांमध्ये नियमितपणे तपासणी करावी, स्थानिक पातळीवर माहिती संकलन वाढवावे, महसूल, ग्रामीण यंत्रणा आणि कृषी विभागानं सजग राहून कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। बैठकीस पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत शशिकांत शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते। जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष म्हणाले, शाळा महाविद्यालय परिसरात तंबाखू आणि अंमली पदार्थ विक्री होत नसल्याची खात्री करावी, याबाबत ग्रामीण पातळीवरून वेळोवेळी माहिती घ्यावी, अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत वेळोवेळी जनजागृती करून युवकांना अंमली पदार्थाच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या। यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी शेतात होणाऱ्या अंमली पदार्थाच्या लागवडीबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी माहिती घेण्याच्या तसेच MIDC क्षेत्रातील बंद कारखाने, गोडाऊन यांची अंमली पदार्थ अनुषंगाने वेळोवेळी तपासणी करण्याच्या सूचना दिल्या। पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी बैठकीच्या अनुषंगाने आवश्यक माहिती सादर केली। यावेळी त्यांनी अंमली पदार्थ प्रतिबंधक कारवाई, उपाययोजना आणि जनजागृती याबाबत सविस्तर आढावा सादर केला। यावेळी त्यांनी NDPS कायद्याअंतर्गत सन 2026 मध्ये आज अखेर अंमली पदार्थ धाडी, लागवड, वाहतूक, विक्री अंतर्गत 20 गुन्हे दाखल केले असून 25 जणांना अटक करण्यात आली आहे। यामध्ये 56,61,740 रुपये किमतीचा 246 किलो 456 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला। तसेच अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांबाबत 25 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली।